काय होईल असं वाटतं तुम्हाला? कारण सत्ताधारी आमदारांना तुम्ही आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये जनता आरोपी अटक होत नाही म्हणून रस्त्यावर उतरणार आहे. 28 तारखेला बीड मध्ये मोठा मोर्चा निघणार आहे. काय लोकांना तुमचं आव्हान असणार आहे? लोकांना विश्वास मोठा मोर्चा म्हणजे सर्व पक्षीय मोर्चा मानलेला आहे त्यांनी. हो सर्व पक्ष. कदाचित मला बी हजर व्हावं लागणार आहे. मलाही रात्री त्यांनी सांगितले की तुम्ही मोर्चाला उपस्थित राहा. सगळे आमदार राहतील. बीड जिल्ह्यातले नाही, प्रशासनावर विश्वास वगैरे म्हणून नाही. कालचं जी बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये कोणीही राज्याच्या मुख्यमंत्री किंवा प्रशासनाच्या विरोधात असे काही स्टेटमेंट झालेले नाहीत अशी माझी माहिती आहे. ही क्रुएल पद्धतीने जी हत्या झालेली आहे, समाजमान पूर्णपणे नाराज आहे. एकट्या बीड जिल्ह्यातलंच नाही, आता सभागृहामध्ये मी जे बोललो त्याच्यामुळं माझे दोन्ही मोबाईल जेवढे आहेत, माझ्याकडे काही पर्सनल नंबर नाही, त्याचे सगळे मेसेज बॉक्स फिक्स सगळं हाऊसफुल होत आहे. आणि कुठले कुठले येतात मला तर ओळखत बी नाहीत. म्हणजे याचा अर्थ संपूर्ण राज्यातल्या लोकांना ही घटना आवडलेली नाही. आणि कालची जी बैठक मानताय तुम्ही ते सर्वपक्षीय बैठक होती. त्याच्यात भाजपचे बी लोक होते, राष्ट्रवादीचे होते, पवार साहेबाच्या गटाचे होते, उबाटा गटाचे लोक होते, शिंदे साहेबाच्या गटाचे लोक होते. ती बैठक सर्वपक्षीय बैठक होती. आणि मोर्चा जो निघणार आहे तो मला वाटतं सर्वपक्षीय निघणार आहे. अण्णा, आता पालकमंत्र्याचा देखील विषय झाला आणि तुम्ही मागच्या पालकमंत्र्याच्या संदर्भात भाड्याने दिलं असं देखील म्हटलंय. मात्र मी नाही म्हणलं भाड्याने दिलं, हे पंकजाताईंनी सुद्धा स्वतः म्हणलं होतं. मी तर आता म्हणतोय पंकजाताईंचं भगवान भक्तिगडावरचं एक भाषण काढा, त्याच्यात त्यांचं स्टेटमेंट आहे, माझं नाही. मात्र यामध्ये आपण मागच्या कालावधीमध्ये कृषी मंत्री बीड जिल्ह्याचे होते आणि पीक विमा घोटाळा जो काढलाय तो नेमका काय आहे, कशा पद्धतीने आहे, त्याची व्याप्ती कशी आहे, काय नेमकं तुम्ही अधिवेशनात तर मांडलंच, मात्र हे रोशनपुरी म्हणून एक गाव आहे माजलगाव तालुक्यातलं, मी माहिलं नाही, यांच्यावरती नावही सांगितली. 7,000 हेक्टर म्हणलं होतं मी. ऍक्च्युअली हे जे बाड आहे ना, हे 10,000 हेक्टरचं सापडलंय. 10,000 हेक्टर. आणि ह्याच्यामध्ये सगळे नाव परळी तालुक्यातले आहेत ना. आष्टी तालुक्यात विमा कोणी भरलाय? परळी तालुक्यातल्या लोकांनी. पाटोद्यात कोणी भरलाय? परळी तालुक्यातल्या लोकांनी. आणि नाव बघा, हे सगळं तुमच्याकडे देतो. माझं तर म्हणणं आहे मीडियावाल्यांनी हे बीड जिल्ह्यातले एवढं जे सापडलंय, अजून तर लय